चला तर मग सुरुवात करूया सत्तेच्या 48 नियमांच्या प्रवासाला. आणि आज आपण बघणार आहोत पहिला आणि कदाचित सगळ्यात महत्वाचा नियम. हा नियम ना आपल्या स्वभावाच्या अगदी उलटा आहे. तो काय आहे चला बघूया. तर पहिला नियम काय म्हणतो? सत्तेपुढे शाणपण नको. ऐकायला थोडं विचित्र वाटेल, हो ना, पण याचा अर्थ सरळ आहे. आपल्या बॉसला किंवा वरिष्ठांना नेहमी हेच वाटलं पाहिजे की ते आपल्यापेक्षा हुशार आहेत. आपली हुशारी दाखवून त्यांना इम्प्रेस करायचा मोह होतो, पण तोच मोह आपल्या अंगाशी येऊ शकतो. कधी विचार केलाय की आपलं सगळ्यात मोठं यश तेच आपल्या नाशाचं कारण बनू शकतं? हो, हे खरं आहे. कधीकधी आपण केलेलं सर्वोत्तम कामच आपल्यासाठी सगळ्यात धोकादायक ठरतं. इतिहासात एक अशी जबरदस्त गोष्ट आहे जी आपल्याला हा नियम किती महत्वाचा आहे हे दाखवून देईल. आता आपण जाणार आहोत फ्रान्समध्ये. ही गोष्ट आहे राजा लुई 14व्याच्या फायनान्स मिनिस्टरची. नाव होतं निकोला फुके. फुकेला वाटलं की आपण राजाला इम्प्रेस करून त्याचं मन जिंकू. पण त्याचा हाच प्रयत्न त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा घात ठरला. राजाची कृपा परत मिळवायची होती, म्हणून फुकेने काय केलं? त्याने इतिहासातली सगळ्यात भव्य पार्टी दिली. विचार करा, 7 कोर्सचं जेवण, खास पूर्वेकडून मागवलेले पदार्थ, मॉलियरचं नवीन नाटक आणि डोळे दिपवणारी आतिषबाजी. फुकेला वाटलं राजा हे सगळं बघून एकदम खुश होईल. पण त्याला कुठे माहीत होतं की तो किती मोठी चूक करतोय. पण झालं काय? सगळं उलटं. ज्या रात्री फुके स्वतःला सत्तेच्या शिखरावर समजत होता, त्याच रात्रीनंतर दुसऱ्याच दिवशी त्याला अटक झाली. डायरेक्ट अटक. आरोप काय तर म्हणे राजाच्या खजिन्यातून चोरी केली आणि त्याला अशा तुरुंगात टाकलं जिथे त्याने आयुष्याची शेवटची 20 वर्ष एकट्याने काढली. प्रसिद्ध विचारवंत व्हॉल्टेअरने या घटनेबद्दल अगदी बरोबर लिहिलंय. तो जगाच्या शिखरावर होता आणि संध्याकाळ संपेपर्यंत पार तळाशी पोचला होता, एका रात्रीत. यावरून हेच दिसतं की आपल्या बॉसपेक्षा, आपल्या राजापेक्षा जास्त चमकण्याचा प्रयत्न किती महागात पडू शकतो. ओके, तर ही झाली फुकेची दुःखद गोष्ट. पण आता आपण अशा एका माणसाकडे वळूया ज्याने हाच नियम इतक्या हुशारीने वापरला की त्याचं नशीबच पालटल. आणि तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून महान खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली होता. या दोघांमध्ये ना जमीन आसमानाचा फरक होता. बघा, फुकेने काय केलं? त्याने स्वतःची श्रीमंती, स्वतःची हुशारी राजासमोर दाखवली, ज्यामुळे राजाला असुरक्षित वाटलं. आणि गॅलिलिओ, त्याने बरोबर याच्या उलट केलं. त्याने आपल्या आश्रयदात्यांना म्हणजे मेडिसी घराण्याला स्वतःपेक्षा मोठं दाखवलं. त्यांना अधिक शक्तिशाली आणि प्रतिष्ठित बनवलं. गॅलिलिओची स्ट्रॅटेजी तर कमालच होती. त्याने काय केलं बघा, त्याने दुर्बिणीतून गुरुग्रहाचे 4 चंद्र शोधले. आता हा किती मोठा शोध आहे, पण त्याने या शोधाचं क्रेडिट स्वतःकडे घेतलं नाही. त्याने मेडिसी घराण्याला टार्गेट केलं, जे गुरुला आपलं प्रतीक मानायचंय. त्याने त्या 4 चंद्रांना मेडिसीच्या 4 राजकुमारांचं प्रतीक बनवून टाकलं. म्हणजे त्याने मेडिसी घराण्याची महानता थेट आकाशाशी, देवाशी जोडली. सगळा शोध जणू काही मेडिसिनसाठीच होता असं दाखवलं. आणि याचा रिझल्ट काय झाला? गॅलिलिओला आयुष्यभरासाठी, लाईफ टाईमसाठी राजदरबारात तत्वज्ञ आणि गणितज्ञ म्हणून नोकरी मिळाली, तीही पगारासकट. पैशांची चिंता कायमची मिटली. आपल्या बॉसला मोठं दाखवून त्याने स्वतःचं भविष्य एकदम सुरक्षित करून टाकलं. ठीक आहे, तर आता या उदाहरणांवरून आपण या नियमामागचं मानसशास्त्र समजून घेऊया. म्हणजे आपलं टॅलेंटेड असणं हे आपल्या बॉससाठी धोकादायक का वाटू शकतं? याचं सायकोलॉजी एकदम सोपं आहे बघा. प्रत्येक माणसामध्ये ना कुठेतरी एक असुरक्षिततेची भावना असते, कितीही मोठा माणूस असो. आणि वरिष्ठांना तर नेहमी वाटतं की त्यांचं पद, त्यांची बुद्धिमत्ता सगळ्यात वरचढ आहे. आता अशातच जर कोणी त्यांच्यापेक्षा जास्त टॅलेंटेड दिसलं तर त्यांच्या मनात मत्सर, नाराजी आणि भीती निर्माण होते. त्यांना वाटतं की अरे, हा तर आपल्या जागेवर डोळा ठेवून आहे. आणि मग काय होतं हे वाक्य अगदी नेमकं सांगते. पहिली संधी मिळताच ते त्या व्यक्तीला काढून टाकतात आणि त्याच्या जागी अशा कोणाला तरी आणतात जो कमी हुशार, कमी आकर्षक आणि सगळ्यात महत्त्वाचं कमी धोकादायक असेल. अगदी तसंच जसं राजा लुईने टॅलेंटेड फुकेला काढून सामान्य, डल कोलबटला मंत्री बनवलं. आता हा नियम मोडताना 2 मोठ्या चुका होऊ शकतात. पहिली चूक, काही लोकांना नैसर्गिकरित्याच इतके टॅलेंटेड असतात की ते काहीही न करता समोरच्याला इन्सिक्युअर करतात. ॲस्टोरे मॅनफ्रेडी नावाच्या माणसाचं असंच झालं. त्याची प्रतिभाच त्याच्या जीवावर बेतली. आणि दुसरी चूक म्हणजे बॉसची कृपा आहे म्हणून काहीही करायला मोकळं आहोत असं समजणं. जपानचे चहातज्ञ सेन्नो रिक्यू यांनी हीच चूक केली आणि त्यांना आपलं आयुष्य गमावं लागलं. पण प्रत्येक नियमाला अपवाद असतो, बरोबर? मग या नियमाला नाही का? म्हणजे अशी काही सिच्युएशन आहे का जिथे आपण आपल्या बॉसपेक्षा जास्त चमकून दाखवणं फायद्याचं ठरू शकतं? हाच तो महत्त्वाचा प्रश्न.
विचार करा, जर आपला बॉस, आपला वरिष्ठ कमकुवत असेल तर, किंवा त्याची पॉवर कमी होत असेल तर, मग काय करायचं? शांत बसायचं की आपली ताकद दाखवून द्यायची? याचं उत्तर असं आहे की जर बॉस खरंच कमकुवत असेल, त्याची सत्ता जात असेल, तर त्याला मागे टाकण्यात हरकत नाही. पण ही एक कॅल्क्युलेटेड रिस्क आहे, हे लक्षात ठेवा. उगाच काहीही करायचं नाही. आणि जर बॉस अजूनही मजबूत असेल तर मग फक्त वाट बघा, धीर धरा, कारण सत्ता ही कायम कुणाकडे टिकत नाही, ती एक ना एक दिवस कमी होतेच. या पूर्ण नियमाचं सार एका सुंदर उदाहरणात आहे. आकाश आणि तारे. विचार करा, आकाशात एकाच वेळी फक्त एकच सूर्य तळपतो. तारे कितीही तेजस्वी असले तरी ते सूर्यासमोर कधीच येत नाहीत. ते सूर्याशी स्पर्धा करत नाहीत. आपलं आणि आपल्या बॉसचं नातं असंच असावं. बॉसच्या तेजाला, त्याच्या प्रकाशाला कधीही झाकून टाकू नका. बाल्तासार ग्रासियान यांचं हे वाक्य किती सुंदर आहे बघा. तारे आपल्याला हाच धडा शिकवतात. ते सूर्या इतकेच तेजस्वी असतात, पण ते त्याच्या संगतीत कधीही दिसत नाहीत. सत्तेच्या खेळात यशस्वी व्हायचं असेल तर कदाचित हाच सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा धडा आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?